मी बसून बोललं तर चालेल ना? नाही, बसूनच बोलतो. नमस्कार आदरणीय आमदार म्हात्रे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. सरांनी मला सजेस्ट केलं की ॲस्ट्रॉनॉमीवर काही बोलावं म्हणून. पण मी तुम्हाला एक ते म्हणाले शास्त्रज्ञ कसा झालो वगैरे वगैरे. तर तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक शिक्षकाचा मुलगा, सर शिक्षकही आहेत, हाडाचे शिक्षक आहेत, आणि त्याच्यामुळंच मी त्यांना म्हटलं की मी शिक्षकाच्या मुलाची गोष्ट सांगतो. तर एक शिक्षकाचा मुलगा अत्यंत खेडेगावात राहणारा, त्याची एक छोटीशी गोष्ट अगदी थोडक्यात सांगणार आहे मी. तर तो जो मुलगा होता, त्याला 3 बहिणी आणि तो असे 4 जणं घरामध्ये, आईवडील, आणि अत्यंत गरीब परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा शिकला. त्या काळामध्ये, म्हणजे ही गोष्ट खूप जुनी, सुमारे 65 वर्षापूर्वीची. तर तो मुलगा अशा गरीब परिस्थितीमध्ये शिकत होता. त्याचे वडील शिक्षक होते. तो मुलगा शाळेत गेल्यानंतर 1ली ते 7वी ज्या वर्गात तो मुलगा म्हणजे वर्गात शिकायला जाईल, तोच वर्ग त्याचे वडील घ्यायचे आणि त्याला इतर विद्यार्थ्यांच्या मानाने डबल मार बसायचा. कारण का, एका मुलाला 1 छडी मिळाली की त्या मुलाला 2 छड्या मिळायच्या अभ्यास न करण्याबद्दल. पण अशा तावून सुलागून, आता तर छडी मारणं हा गुन्हा झालेला आहे, पण त्या काळामध्ये छडी मारणं अगदी नॉर्मल असायचं. पालक सांगायचे शिक्षकांना की तुम्हाला हवं तेवढं मारा, आणि एखादा मुलगा जर कंप्लेंट घेऊन आला तर त्याला मार बसायचा घरी. तर अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये तो मुलगा 7वीपर्यंत शिकला. 7वीनंतर हायस्कूलला गेला, हायस्कूलमध्ये शिकला. पण कसं असतं बघा की तो 11वी झाला, म्हणजे त्या काळात SSC 11वी असायची. 11वी झाला आणि 11वीनंतर शिकायला कॉलेजला जायचं. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ते शिक्षक होते. आता पॅरालिसिस अटॅक लागल्यानंतर त्यांना बोलताही येईना, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावी लागली शिक्षकांना. अशी परिस्थिती असतानासुद्धा त्या मुलांनी आपलं शिक्षण सोडलं नाही. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं. त्याच्यासाठी नंतर त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये केलं, तर अत्यंत जो सामान्य विषय नाही आहे, म्हणजे सर्वसामान्यांना तो विषय माहीतही नाही असा विषय, म्हणजे सायकॉलॉजी. सायकॉलॉजीचं स्पेलिंगच विचित्र आहे. पीनी सुरुवात होते, PSY CHOLOGY. तर सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र. अशा मानसशास्त्र विषयामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत मराठी मीडियममध्ये त्यांनी तो शिकला. म्हणजे हेही मला सांगायचं आहे की मीडियम कोणतं हे फार महत्त्वाचं नाही आहे. सायकॉलॉजी झाल्यानंतर सायकॉलॉजी करत असताना अर्थात घरची परिस्थिती तशीच होती. वडील पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे नंतर त्यांचं थोडंसं बरं झालं. नंतर त्यांनी काही कामही करायला सुरुवात केली. परंतु त्यांनी सायकॉलॉजी करत असतानाच त्याला सहजपणे इतर मित्र करतायत म्हणून त्यांनी एक अर्ज केला. कशामध्ये, गव्हर्मेंटच्या जॉबसाठी. गव्हर्मेंटचा जॉब काय होता, तर सेंट्रल एक्साइज अँड कस्टम्स या फील्डमध्ये गव्हर्मेंटचा जॉब होता. आणि सहज म्हणून त्यांनी ॲप्लिकेशन केलं, त्याचं एक्झाम दिली आणि सहजपणे दिलेली एक्झाम तो पास झाला. त्याने विचारलं आता काय करायचं. वडिलांचं तर म्हणणं होतं की तू नोकरी करणं चांगलं, आणि त्या मुलाला व्हायचं तो मानसशास्त्र हा विषयामध्ये, विशेष करून एज्युकेशनल सायकॉलॉजी, शैक्षणिक मानसशास्त्र ह्या विषयामध्ये त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. आणि त्याची इच्छा होती की मी एज्युकेशन फील्डमध्ये काहीतरी करेन, पण ते त्याला जमलं नाही. कारण का, तर घरची परिस्थिती नव्हती, नोकरी करणं फार गरजेचं होतं, आणि त्याला कस्टम्स अँड सेंट्रल एक्साइजमध्ये नोकरी लागली.
मुंबईला आला, ही गोष्ट आहे 1982 सालची. या 1982 साली तो पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसला. त्यांनी कधीही मुंबई पाहिलेली नव्हती. मुंबईला आला आणि मुंबईमध्ये आल्यानंतर कुठे राहायची जागा नव्हती. ॲड्रेस ऑफिसचा शोधून काढला. 3 दिवस तो मुलगा स्टेशनला झोपला आणि 3 दिवसानंतर त्याचा एक नातेवाईक त्याला भेटला. त्या नातेवाईकांनी त्याला पेइंग गेस्ट ठेवलं आणि तो जॉब करायला लागला. हे सगळं करत असताना त्यांनी स्वतःचं शिक्षण थांबवलं नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन अर्धवट राहिलं होतं. दर शनिवारी तो मुलगा पुण्याला जायचा. पुण्याला ते अभ्यास करायचा. रविवारी हॉस्टेल सोडलेलं नव्हतं पुण्याचं आणि हॉस्टेल सोडलेलं तिथे हॉस्टेलवर अभ्यास करायचा, लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा आणि रविवारी रात्री मुंबईला परत यायचा. त्यावेळेस शनिवारी सुट्टी नसायची ऑफिसला. अशा परिस्थितीमध्ये MA पूर्ण केलं आणि म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी हा जो विषय आहे, हा ॲस्ट्रॉनॉमी विषय आणि सायकॉलॉजी विषय खूप वेगळे विषय आहेत ना. तर ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र. तर सायकॉलॉजी हा विषय जो आहे तो माणसाच्या वर्तनाचा अभ्यास, त्याचं वर्तन कसं आहे, बिहेवियर कसा करतो याचा अभ्यास आहे सायकॉलॉजी हा. आणि त्या मुलाच्या असं वाटलं की हे जे वर्तन आहे या वर्तनाचा आणि फलज्योतिषाचा काही संबंध आहे का. फलज्योतिष माहीत असेल तुम्हाला, ग्रह तारे आणि मग त्यांची कुंडली वगैरे वगैरे, त्यांचा काही संबंध आहे का. आणि मग त्यांनी या विषयामध्ये रिसर्च करायला सुरुवात केली की असं काही आहे का. आणि त्यांनी मग त्याच्यासाठी पुस्तकं आणली, अभ्यास केला आणि तो अभ्यास करता करता त्याच्या असं लक्षात आलं की फलज्योतिष सोडून दिलं त्यांनी आणि खगोलशास्त्रामध्येच त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. मग ग्रहगणितं कशी असतात, ग्रह कसे फिरतात, त्यांचे संबंध कसे आहेत, मग त्याच्यासाठी ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे निरीक्षण करणं हेही पाहायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून त्यांनी ॲस्ट्रॉनॉमीमध्येही बऱ्यापैकी अभ्यास केला. अर्थात खूप नव्हे, बऱ्यापैकी अभ्यास केला. तर हे सगळं जे आहे हे करत असताना त्याचं एज्युकेशन सायकॉलॉजी हा विषय असल्यामुळं शाळांमध्ये जाणं, मुलांना काही शिकवणं आणि सायकॉलॉजी हा विषय आहे ना वैज्ञानिक विषय आहे, त्याच्यामुळं विज्ञानाची आवड असणं, हे सगळं करणं हे शक्य झालं. आणि त्याच्यामुळे तो या फील्डमध्ये काही काम करू शकला. तर मी त्या मुलाची गोष्ट सांगितली. आम्ही सरांना विचारलं त्या मुलाची गोष्ट सांगू का. सर म्हणाले ठीक आहे. आणि ती गोष्ट सांगितली. तर तो मुलगा म्हणजे मीच, संजय देशपांडे. नमस्कार सर. तर थोडक्यात मी तुम्हाला माझी हिस्ट्री सांगितली, कसं मी इथपर्यंत आलो. तर कुठलीही गोष्ट, कोणताही विषय, बरेच जण विचार करतात मी आता 12वी नंतर कोणता विषय घेऊ किंवा मी आर्ट्स घेऊ की कॉमर्स घेऊ की सायन्स घेऊ. तर तुम्ही कोणताही विषय घ्या, फक्त तुमचा आवडीचा विषय असणं जास्त महत्त्वाचं आहे. आता माझा आवडता विषय सायकॉलॉजी होता. सायकॉलॉजीमध्ये मी अभ्यास केला. सायकॉलॉजीचा विषय अभ्यास करता करता ॲस्ट्रॉनॉमीचा विषयाचा अभ्यास केला. ॲस्ट्रॉनॉमीचा विषय अभ्यास करता करता मला एकदम ॲस्ट्रॉनॉमीमध्ये रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी नावाचा एक प्रकार आहे. तो रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीचा थोडासा अभ्यास केल्यानंतर रेडिओचा काय संबंध आहे आणि त्याच्या रेडिओ वेव्ज कशा असतात काय, याचा जो अभ्यास करता करता मला आणखीन एक छंद मिळाला, तो म्हणजे हॅम रेडिओ. सर मी हॅम रेडिओची थोडक्यात माहिती सांगतो आहे. हॅम रेडिओ नावाचा एक छंद आहे आणि आपल्याकडे आपण डेमॉन्स्ट्रेशनही दाखवू मुलांना. हॅम रेडिओ एक छंद आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे एक लायसन्स लागतं, गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं लायसन्स आहे. आणि त्या लायसन्सवर तुम्ही एक रेडिओ असतो, त्याला ट्रान्स रिसिव्हर म्हणतात. त्या ट्रान्स रिसिव्हर तुम्ही जगात कुठेही बोलू शकता, कोणाही व्यक्तीशी बोलू शकता ज्याच्याकडे तसा रेडिओ आहे. आणि हा छंद वेगळाच डेव्हलप झाला. आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्या मुलांना दाखवूयात. त्याच्यानंतर मग हा ॲस्ट्रॉनॉमीचा छंद झाला, हॅम रेडिओचा छंद झाला. हॅम रेडिओचा छंद करता करता त्याच्यामध्ये
थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स शिकावं लागतं, कारण का त्याची जी परीक्षा असते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, ती परीक्षा देताना त्याचा एक इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर आहे. तो पेपर अभ्यास करताना इलेक्ट्रॉनिक्स शिकलो, इलेक्ट्रॉनिक्सही शिकायला लागलो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी गॅझेट्स बनवणं, असे वेगवेगळे छंद. इलेक्ट्रॉनिक्स बनवत असताना रेडिओ आणि टी व्ही त्याचा एक कोर्स केला, कारण का आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स यायला पाहिजे. मग मी टी व्ही रिपेअर्स केले. जुन्या काळी ब्लॅक व्हाईट, आता करत नाही मी, पण जुन्या काळी ब्लॅक व्हाईट टी व्ही असायचे, तर ते ब्लॅक व्हाईट टी व्ही मी बरेचसे दुरुस्त करायचो, रेडिओ दुरुस्त करायचो. तर हे जे छंद आहेत ना, हे छंद आपल्याला वेगळ्या मितीमध्ये घेऊन जातात. आणि आता मी रिटायर होऊन ज्याला 8 वर्ष झाली आहे, मला एकही मिनिट मोकळा मिळत नाही. मी सतत बिझी असतो. रिटायरमेंटनंतर ज्या माणसाला काही कुठलाही छंद नाही आहे ना, असा माणूस फार काय म्हणतात त्याला, फार त्याला त्रास होतो. पण मला कधीच त्रास झाला नाही. तर त्याचं हे कारण आहे. तर म्हात्रे सरांनी मला साहेबांनी सांगितलं मला की मी शिक्षक आहे. त्यावेळेस मी सरांना म्हटलं की माझे वडील शिक्षक आहेत आणि मलाही शिक्षक व्हायला खूप आवडलं असतं, म्हणून मी या फील्डमध्ये आलेलो आहे. तर मला आज इथे येऊन खूप आनंद झाला. आणि माझे जुने सूर्यवंशी सर माझे मित्र आणि शिक्षक, एम के पाटील विद्यालयालाही मी दर शनिवारी सायन्स शिकवायला जायचो, सायन्स प्रयोग शिकवायला जायचो. आणि तिथं आमची स्कीम अशी होती की मी सूर्यवंशी सर आहेत ना, हां, दर शनिवारी मी तिथे वांगणीवरून यायचो. आम्ही वांगणीला राहतो मी. दर शनिवारी मी वांगणीवरून एम के पाटील विद्यालयात यायचो. शनिवारी शाळा सुटल्यानंतर 2 तास मुलांसाठी मला सूर्यवंशी सर स्वतः बसायचे. हां, तर 2 तास मी तिथे मुलांना विज्ञान प्रयोग, पण ते प्रयोग असे असायचे की ते शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित, परंतु इंटरेस्ट असतील, काहीतरी आनंद मिळेल त्यातून, असे प्रयोग शिकवायचो. आणि ते प्रयोग वर्षभर शिकवल्यानंतर ते बनवले जी उपकरणं प्रयोग आहेत त्याची एक एक्झिबिशन, सायन्स एक्झिबिशन दर फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला, ज्या दिवशी विज्ञान दिन असतो, सायन्स डे, त्या दिवशी आम्ही त्याचं एक्झिबिशन ठेवायचो. आणि असं हा उपक्रम 12 वर्ष आम्ही त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये राबवला. तर आपल्याला असं काहीही करता येतं, फक्त तुम्हाला आवड पाहिजे. मला म्हात्रे सर म्हणाले की आपल्याही शाळेत यायला पाहिजे. सर, मला थोडीशी लिमिटेशन्स आलेली आहेत, थोडी तब्येतीचे इश्यूज आहेत, पण मी नक्की येईन, काही कार्यक्रम करीन. मी एक विज्ञान गंमत म्हणून कार्यक्रम करतो बऱ्याचशा शाळांमध्ये, तो कार्यक्रम करूयात आपण. नंतर एखादं माझ्या मॅडमनी सांगितलं की माझ्याकडे एक दगडांचं कलेक्शन आहे, दगड म्हणजे रॉक्स अँड मिनरल्स, यांचं एक 100पेक्षा जास्त व्हरायटीचे वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत आणि तुमच्या अभ्यासक्रमामध्ये हा एक विषय आहे. मला वाटतं जिओग्राफी आणि जिओलॉजीमध्ये हा विषय आहे. तर त्याचंही एक आपण एक्झिबिशन शाळेमध्ये ठेवूयात. काही मॉडेल्स बनवलेली आहेत, जी ॲस्ट्रॉनॉमीचे मॉडेल्स आहेत. उदाहरणार्थ सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची जी ग्रहणं होतात, दिवस रात्र होतो, ऋतू होतात, तर यांचं एक मॉडेल बनवलेलं आहे की जे मॉडेल पाहून आपण या घटना प्रत्यक्षात कशा घडतात हे आपण 3 डायमेन्शनली पाहू शकतो. तर अशी काही आपण इथे या शाळेमध्ये उपक्रम राबवूयात. आणि मला आज इथे येऊन खूप आनंद झाला. अनेक माझ्या जुन्या मित्रमंडळींना, शिक्षकांनाही भेटलो आणि म्हात्रे सरांची परत एकदा ओळख झाली. एकदा झालेली होती आमची एम के पाटील विद्यालयामध्ये असताना. तर खूप आनंद वाटला. आणि मॅडम, एक फक्त सांगतो की माझं मॅडमने सांगितलं सायकॉलॉजी काउन्सिलिंग सेंटर आहे, संज्योती सायकॉलॉजी काउन्सिलिंग सेंटर. तुम्हाला कुठलाही मानसिक समस्या असेल आणि ज्याच्यामध्ये काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही मला निश्चित संपर्क करा. म्हात्रे सरांच्या माध्यमातून संपर्क केलं तरी चालेल. तुम्हाला माझ्याकडून मार्गदर्शन लाभेल. आणखीन एक सांगायचं की विद्यार्थ्यांसाठी एक मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी दर आठवड्याला, दर सोमवारी एक व्हिडिओ टाकतो जो सायन्सवर आधारित, सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर आधारित असतो. आणि तो अगदी सहज 5 ते 10 मिनटाचा व्हिडिओ असतो.
आणि मुलांना सहजपणे टाकाऊ वस्तूतून काहीतरी खेळणी उपकरणं, वैज्ञानिक उपकरणं तयार करता येतील असे व्हिडिओ आहेत. तर ते यूट्यूब तुम्ही नक्की पहा. संज्योती एज्युकेशन या नावाने सर्च करा, तुम्हाला नक्की मिळेल. मला आज इथे बोलवलं आणि माझा सन्मान केलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने आमच्या विचारांना नवीन पंख मिळाले. खूप खूप धन्यवाद सर. जनतेच्या अपेक्षा ओळखून निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करणारे अशा एका व्यक्तिमत्वाचं आपल्या इथे आगमन झालेलं आहे. श्री तुकाराम म्हात्रे सर, सदस्य बी म्हात्रे एज्युकेशन ट्रस्ट, सदस्य गुरुवैर्य नानासाहेब